अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये कितीही मोठं दुःख असू दे, सगळं दुःख तुम्ही विसरून जाल। त्याला रामबाण उपाय कोणता आहे? तर ही भक्ती। समर्थांनी जी आपल्याला भक्ती सांगितलेली आहे, दोडवेलची उपासना सांगितलेली आहे, जर ती वेळेवर मनुष्याने केली ना, तर तुमच्या जीवनातलं जे दुःख आहे ना, भगवंत स्वतःकडे घेऊन टाकतो। नाहीतर बघा, आपण हे जीवन जगत असताना या आयुष्यामध्ये दुःख काही कमी आहेत का? बघा, आयुष्यात व्यवहार तर खूप होत असतात, पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधी तुम्हाला भेटला आहे का? कोणी कधीच भेटणार नाही। कारण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा बघा फक्त माझा एक भगवंत आहे। का सुख विकत घेणारा, सुख विकणारा कधीच सुख विकत नाही। सुख असताना तुझी झोळी जेवढी मोठी असेल ना, तेवढी भरून तुला फुकटमध्ये सुख देतो, आणि तुझ्याकडचं दुःख असेल ना, फुकट तुझे दुःख घेऊन जातो। बघा, मग एवढी साधी सोपी भक्ती असून जर आपलं दुःख जर कमी होत असेल, तर मग आपण भक्ती का करू नये? समर्थांनी सांगितलेलं आहे। बघा, तुम्हाला काय पैसे खर्च करावे लागतील का? अजिबात नाही। फक्त श्रीरामांचं नाम हे नाम आहे ना, ज्याच्या वैखरीमध्ये असतं त्याच्या जीवनामध्ये आनंदी आनंद असतो। पण मनुष्य मात्र हे नाम घेतो का? या सृष्टीमधलं हे कटुसत्य आहे, या जीवनामधलं हे कटुसत्य आहे, आणि ते सर्वांना स्वीकारावंच लागेल। ते म्हणजे कोणतं? बघा, गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात। बघा, जेव्हा गरज असते ना माणसाला, तेव्हा त्याच्या मुखातून गोड गोड शब्द बाहेर पडतात। पण एकदा का तहान भागली ना, बघा, या घशाची कोरड एकदा भागली, त्याला पाणी मिळालं, पाण्याची चव आणि माणसाची नियत असते ना, ती दोन्ही एक समान बदलत असते। म्हणजे काय? म्हणजे जोपर्यंत ठीक आहे, जोपर्यंत परिस्थिती त्याच्या नियमानुसार ठीक आहे, तोपर्यंत देवाला दुरूनच हात जोडत असतो। पण थोडंसं कमी पडायला लागलं ना, की देवळात जाऊन 17 नारळ फोडू लागतो। अशी ह्या मनुष्याची नियत आहे ना। बघा, जोपर्यंत सुखाची झालर त्याच्या डोक्यावर आहे ना, तोपर्यंत देवाला पाहण्याची सुद्धा त्याला इच्छा होणार नाही। पण थोडं जरी दुःख निर्माण झालं ना, तर देव देव करत फिरेल। देवाचं नाम आहे ना, हजारदा तोंडातून घेऊ लागेल। पण जेव्हा तुझ्या जीवनामध्ये सुख होईल, जेव्हा तुझ्या जीवनामध्ये सुख असेल, तेव्हा तर तू परमेश्वराचं नाम घेतलं ना, तर आयुष्यभर तुला काही कमी पडणार नाही। पण मनुष्य मात्र गरजेच्या वेळीच नाव घेतो, आणि गरजेच्या वेळी नामाचं उच्चारण केलं ना, तर तेवढ्यापुरतंच भगवंतसुद्धा सुख देतो। पण जर हे नाम तू आयुष्यभर तुझ्या मुखामध्ये घेतलं, तर आयुष्यभराचं सुख मिळेल की नाही, हे कधीच मनुष्याला समजत नाही। समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे की हा मनुष्य नक्की असावा कसा, हा सजीव नक्की असावा कसा? बघा, त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच तर म्हणतात ना आयुष्याचं गणित। पण हे गणित ज्याला जमतं ना, तोच सर्वश्रेष्ठ मनुष्य होतो। बघा, हे कुणाकुणाला गणित जमतं ते ज्याचं त्याने ठरवावं। बघा, आपल्याला थोडा जरी कुणाचा त्रास झाला, थोडं जरी दुःख झालं, तरी आपण सगळीकडे गोंगाट भरत फिरतो। बघा, आपल्याला सुख कधी मिळेल, सुख कधी मिळेल, सुखाच्या शोधामध्ये दुःख अजून निर्माण होतं, तरीसुद्धा पूर्ण सृष्टीमध्ये हा फिरत असतो। संपत्ती असते बघा, संपत्ती असूनही साधं राहणं, म्हणजे तुमच्याकडे धन दौलत पैसा सर्व काही आहे, पण तेव्हा
आपल्याकडे पैसा असून सुद्धा आपण जेव्हा साधं राहतो ना, ते देवत्वाचं कारण आहे, ते संत संगतीचं कारण आहे. जेव्हा असा माणूस घडतो ना, तेव्हा खरंच त्याच्या जीवनामध्ये जी संपत्ती असते ती आयुष्यभर टिकत असते. पण ज्याच्याकडे संपत्ती आहे, भरपूर धनवान आहे, पण तो अहंकाराने डुबला जातो ना, तर त्याची संपत्ती कधीच टिकत नाही, ती आयुष्यभरासाठी कधीच नसते. पण ज्याच्या संपत्तीनं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होतो, त्याची संपत्ती दिवसेंदिवस वाढत जात असते. बघा, पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे की राग असूनही शांत राहणं. तुम्हाला कितीही कुणाचा राग आला, कितीही तुमच्याबद्दल कुणी द्वेष निर्माण केला, तरीही तुमचं मन आहे ना शांत ठेवणं, हे खरंच चांगल्या मनुष्याचं लक्षण आहे. सर्वात जर मोठं लक्षण असेल ना, तर शांत राहणं. कितीही तुम्हाला राग येऊ, कितीही कोणी तुमचा द्वेष करो, जर तुम्ही त्यावेळेला शांत राहिलं ना, तर तुमच्या देवत्वाचा सर्वात मोठा गुण समजला जातो. अधिकार असूनही नम्र राहणं, म्हणजे तुमच्याकडे अधिकार आहे तरीसुद्धा तुम्ही नम्र आहात. हेच आहे ना देवत्वाचं कारण, हेच आहे ना संत संगती. जेव्हा या सर्व गोष्टी एकत्र येतात ना, तेव्हा आयुष्याचं गणित निर्माण होतं. आणि हे आयुष्याचं गणित निर्माण झालं ना, तेव्हाच भगवंताच्या मतानुसार तोच सर्वात श्रेष्ठ मनुष्य असतो. मग आपण कुठपर्यंत आहोत हे प्रत्येकानं समजून जावं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये कितीही संकट आलं तरी माणसाने आपले कर्म चांगले ठेवायला पाहिजेत. कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नका, कारण जेव्हा नियती तिचा हिशोब करते ना, तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही. बघा, या नश्वर जगामध्ये आपण पैसा कमवण्यासाठी किती एकमेकांना वशिला देत असतो. कुठे कुठे पैशाचा किती भयानक व्यवहार होतो, आपण विचारसुद्धा करत नाही. पण हा व्यवहार तुमचा कोणी पाहत नसेल, पण देवाच्या द्वारावर सर्व काही क्लीन चालतं, सर्व काही सत्य चालतं. तिथे देवाला तुम्ही पैसा देणार आहात का, की परमेश्वरा हे घे पैसे आणि माझे पाप धुवून टाक असं म्हणणार आहात का? कधीच म्हणणार नाहीत, कारण ते तुमचं चालणारच नाही. म्हणून तुम्ही जो इथे जिवंत असताना जो वशिला लावत आहात ना, तो मृत्यूनंतर वशिला चालणार नाही. ते भोग आहेत ना, ते जिवंत असताना सुद्धा भोगावे लागतील. म्हणून परमेश्वराला एक वेळ घाबरलं नाही तरी चालेल, पण वेळेला घाबरा, कारण वेळ प्रत्येकावर येत असते. आणि जेव्हा वेळ येते ना, तो पूर्ण हिशोब चुकता करून टाकते. म्हणून कुणाला जर फसवत असाल ना, तर आत्ताच वेळेत जागे व्हा, कारण आपले कर्म श्रेष्ठ असतील ना, तर आपलं सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा की चांगल्या ज्ञानातून चांगल्या विचारांचा उगम होतो. चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो, चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेत असतो, आणि चांगल्या कृतीमुळे मनुष्याला चांगली सवय लागत असते, आणि चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनत असतो, आणि चांगल्या स्वभावामुळे साध्याची प्राप्ती होते, आणि साध्य प्राप्त झाल्यामुळं आनंद मिळतो आणि सुख मिळून जातो. म्हणजे काय? म्हणजे चांगले विचार असतात ना, ती सुखाची पहिली पायरीच असतात. पण मनुष्य मात्र जिथे पैशाचा विचार करतो, आणि जिथे पैशाचा विचार केला जातो ना, तिथे ज्ञानाची वृत्ती नष्ट होऊन जाते. म्हणजे चांगले विचार, एक साईडला चांगले विचार असतात आणि दुसऱ्या बाजूला असतो पैसा. धनामुळे मनुष्य अहंकारी बनतो, आणि चांगल्या विचारांनी मनुष्याची जीवनाची अधोगती होण्यापासून बंद होऊन जाते. तो श्रेष्ठ माणूस होतो. म्हणून आपण धनवान व्हायचं की चांगल्या पद्धतीचं मनुष्य व्हायचं, हे प्रत्येकाने ठरवावं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपलं चांगलंच होणार आहे हे मनात धरून चला, कारण बाकीचं देव बघून घेईल. हा विश्वास मनात असेल ना, तर येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. म्हणजेच काय? म्हणजेच मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जेव्हा संकट येतं
तेव्हा तो मनामध्ये असं ठरवून चालतो की माझा येणारा दिवस आहे ना तो वाईटच येणार आहे. पण जर मनामध्ये माझं होणार चांगलंच आहे असा जर मनामध्ये तू जर विचार केलास ना तर सर्व काही देवावर सोडून दे. माझा देव आहे ना तो बघून घेईल. पण तेवढा विश्वास तुमचा देवावर आहे का हा अगोदर तुम्ही विचार पक्का करा. नाहीतर आपला स्वतःवरच विश्वास नसतो मग देवावर कसा बसेल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की माझं जे काही होणार आहे ना माझा भगवंत पाहून घेईल. असा विश्वास तुमच्या मनामध्ये दृढ असेल ना तर तुमच्या मनासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जीवनात किती संकट आलं कितीही दुःख आलं तरी घाबरून जाऊ नकोस. बघा म्हणून कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यामध्ये गुलाम बनून राहतो ना. म्हणून समर्थ सांगत आहेत की आपण दुसऱ्याचं ऐकायचं, दुसरा सांगतोय म्हणून आपण जगायचं. हे कितपत सत्य आहे. म्हणून तुला जर मुक्ती हवी असेल, तुला जर मुक्तता हवी असेल तर तुला कोकिळेची भाषा शिकावी लागेल. कोकिळा असते ना ती स्वतःची भाषा असते म्हणून कोकिळेचा आवाज बघा किती गोड असतो. परंतु पोपट असतो, पोपट दुसऱ्याची भाषा बोलत असतो म्हणून तो पिंजऱ्यामध्ये गुलाम बनून राहतो ना. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा तर आयुष्य हे एवढं सुंदर बनून जाईल ना. तुमच्या जीवनामध्ये दुःख तर बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की या विश्वामध्ये बघा दुःख ज्याच्या जीवनात येत नाही असा कोणी मानवसुद्धा नाही, जीवसुद्धा नाही. पण ते दुःख पचवण्याची क्षमता परमेश्वराकडून प्रत्येक मनुष्याला येत असते. म्हणून आपल्याला भक्तिमार्ग का करायचा आहे की जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतं, संकट येतं, ते दुःख पेलण्याचे विचार आणि ती पेलण्याची क्षमता भगवंत आपल्याला देत असतो. एकदा दुःखाने सुखाला विचारलं की तू किती भाग्यवान आहेस. लोक तुला मिळवण्यासाठी सतत धावपळ करत असतात बघा. पण सुखाने तेव्हा हसून म्हटलं की भाग्यवान मी नाही तू आहेस. कारण दुःखाने आश्चर्याने विचारलं ते कसं. सुखाने प्रामाणिकपणे उत्तर दिलं. बघा किती छान उत्तर आहे. तू मिळाला ना की लोकांना आपली माणसं आठवतात, परंतु मला मिळवून लोक आपल्याला आपल्याच माणसांना विसरतात. म्हणजे काय? म्हणजे बघा जीवनामध्ये जेव्हा सुख निर्माण होतं, तेव्हा सुख निर्माण जेव्हा होतं ना तेव्हा माणूस अहंकारी बनतो, लोभी बनतो, लालची बनतो. तेव्हा तो आपल्या माणसांना विसरून जातो. पण जेव्हा दुःख निर्माण होतं ना, जेव्हा दुःख निर्माण होतं तेव्हा त्या मनुष्याला आपली माणसं आठवतात, आपल्या माणसांची मदत आठवते. म्हणूनच सुखाचं आणि दुःखाचं हे बोलणं मनुष्याला लागू होतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जरी तुम्ही दुःखी असाल, जरी तुम्ही सुखी असाल, दोन्ही वेळेमध्ये जे आपली माणसं असतात ना, जे आपली जिवलग असतात त्यांना कधी विसरून जाऊ नये. असं म्हणतात की जेव्हा मनुष्याने भरपूर आभाळभर उंची असावी, आभाळभर भरारी घ्यावी, पण ज्या जमिनीपासून सुरुवात झाली ना त्या भूमातेला कधीच विसरू नये. पंखासारखं भरपूर दूर जावं, पण त्या जमिनीवर आपले पाय आहेत ना ते नेहमी जमिनीवरच ठेवून चालावं. पण मनुष्य तसा करतो का? तो एकदा भरारी घेतो ना एवढा उंच जातो की कधी जमिनीवर कोसळून जातो ना, मग पाय मोडल्याशिवाय राहील का? नक्कीच मोडला जाईल, परत सांधलासुद्धा जाणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे बघा एखादा मनुष्य जेव्हा मृत्यू होतो, एखाद्या मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा आपण म्हणतो की बघा तो देवाघरी गेला, आता काही तो परत येणार नाही. म्हणजेच काय? म्हणजेच भगवंतावर सर्वांचं प्रेम आहे, परंतु भगवंताच्या घरी जायची घाई मात्र कोणालाच नाही. बघा प्रेम तर भगवंतावर करताना मग त्याच्या घरी जायची घाई का नाही? बघा कधीतरी विचार करा. आपल्या घरात भगवंत सर्वांनाच पाहिजे आहे, परंतु भगवंताच्या घरी आपण जायच्या विचाराने सुद्धा आपल्या मनामध्ये धडकी भरते. असं का होतं? भगवंत आपल्या घरी आले पाहिजे,
म्हणजे सण उत्सव आनंद. परंतु जर आपण भगवंताच्या घरी गेलो ना म्हणजे दुःख आणि शोक. भगवंत आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा करतो, पण आपण भगवंताच्या घरी जाऊ नये म्हणून किती तो आटापिटा असतो. भगवंताच्या घरून येणं म्हणजे जन्म आहे आणि भगवंताच्या घरी जाणं म्हणजे मृत्यू आहे. दोन्ही अटळच आहेत ना. परंतु या दोघांमधली गंमत किती छान आहे. यालाच तर जीवन म्हणतात ना. आणि हेच जीवन आपल्याला जगायचं आहे. पण मनुष्य जेव्हा भक्ती करतो, मनुष्य जेव्हा उपासना करतो, तेव्हा त्याला मृत्यूचं भय वाटत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये किती संकट आलं, कितीही दुःख निर्माण झालं, तरीही माणसाचं जीवन आहे ना. बघा, परमार्थाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नसावं. परमार्थाची गोडी असावी. ज्याच्या जीवनामध्ये परमार्थाची गोडी असेल, भगवंताचं नाम या वैखरीमध्ये घेण्याची सवय लागली ना, तर कधी आपण भगवंताची होऊन जातो कळत सुद्धा नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, परी जीव अज्ञान तैसे चिठेले. देह बुद्धीचे कर्म खोटे टळे ना, जुने ठेवणे मीपणे आकळे ना. म्हणजेच काय, संत महात्म्यांनी अज्ञानी जीवांसाठीचा ज्ञानाचा विचार असतो ना, तो स्पष्टपणे सांगून ठेवला आहे. परंतु जीवांच्या अज्ञान तसंच राहिलं आहे ना. देहबुद्धीमुळे खोटी कर्म त्यांच्या हातून घडतच राहतात. अहंकारामुळे त्यांना असे आत्मज्ञान कळत नाही. बघा, ज्याच्या जीवनामध्ये अहंकार आहे, बघा ज्याच्या मनामध्ये अहंकार आहे, त्याला तुम्ही कितीही सत्य सांगा पण त्याला कधीच कळणार नाही. त्याला असं वाटत असतं की मी जे बोलतो, मी जे विचार करतो, मी जे सांगतो तेच सत्य आहे, बाकीचं सर्व व्यर्थ आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेले आहे की जेव्हा तुम्ही भक्तिमार्गामध्ये याल, जेव्हा तुम्ही श्रवणाला बसाल, तेव्हा तुम्हाला कळेल की माझं ज्ञान कुठपर्यंत आहे. बघा, आपण म्हणत असतो की मला सर्व जगावर राज्य करायचं आहे, पण आपण स्वतः आपल्या मनावर राज्य करून दाखव. जर तू मनावर स्वतःच्या राज्य करता येत नाही आणि तू जगावर राज्य करायला निघायला आहेस, तर विचार कर माणसा. जेव्हा तू स्वतःवर तुझा कंट्रोल निर्माण होईल ना, तेव्हा तू भक्तिमार्गामध्ये लागून जाशील, तुला ती गोडी लागेल. पण बघा, आताचा मनुष्य आहे ना, हा अहंकार आहे, हा मीपणा आहे. हा मीपणा काय सांगत असतो की मला या जगावर राज्य करायचं आहे. पण हा मीपणा आहे, हा अहंकार आहे. त्याला कळत नाही की मी स्वतःवर राज्य करू शकत नाही, तर जगावर कुठून करणार आहे. स्वामी विवेकानंदांनी, बघा, स्वामी विवेकानंदजी सर्वांना माहीत असतील. बघा, त्यांनी फार सुंदर सांगितलेलं आहे, इस संसार में सबसे बड़ी संपत्ति है बुद्धि, सबसे अच्छा हथियार है धैर्य, सबसे अच्छी सुरक्षा है विश्वास, सबसे बढ़िया दवा है हंसी, और आश्चर्य की बात ये है ये सब निःशुल्क है. बघा, या जगामध्ये सर्वात संपत्ती कोणती आहे, तर ती बुद्धी आहे. सर्वात मोठं हत्यार जर असेल ना, तर ते धैर्य आहे. आणि सगळ्यात मोठी सुरक्षा असेल तर तो विश्वास आहे. आणि सर्वात मोठी दवा असेल तर ती आपली स्माईलच आहे ना. आणि ते सुद्धा या जगाचं हे एवढं आश्चर्य आहे ना, हे सर्व आपल्याला फुकट दिलं आहे. तरीसुद्धा मनुष्य मात्र हे घेतो का, त्याच्या उलट करतो. पण ते चांगलं कधीच करत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनात पैशाची गरज भासली ना, तर व्याजाने पैसे मिळतात, पण माणसाची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजूनपर्यंत सुरू झाली नाही. म्हणून तोपर्यंत तरी नाती मनापासून जपायला हवीत. जोपर्यंत आपण आहोत ना, तोपर्यंत हे विश्व आनंदानं जगायला हवं. कारण जोपर्यंत आपली प्राणज्योत माळवेल, तेव्हा आपल्यामध्ये दुःख नसेल आणि सुख नसेल, काहीही नसणार आहे. म्हणून जोपर्यंत जिवंत आहोत, तोपर्यंत आनंदाने जीवन जगा. कारण या नश्वर जगामध्ये काहीच नाही. म्हणून परमेश्वराची भक्ती करा, 2 वेळची उपासना करा. बघा, एक वेळ तुमचं मन लागत नसेल ना, पुन्हा पुन्हा उपासना करून बघा,
पुन्हा पुन्हा श्रवण करून बघा. बघा या परमेश्वराची गोडी आहे ना, एकदा या मनाला बघा लागली ना, तुमचं मन कधी परमेश्वराकडे ओढून जाईल ना, समजणार सुद्धा नाही. आणि एकदा गोडी लागली ना, तर तुम्ही देवाचे कधी होऊन जाल तुम्हालाच कळणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक मनुष्यानं लक्षात ठेवायला हवं. कारण आपले कर्म जर श्रेष्ठ असतील ना, तर आपलं जीवनसुद्धा श्रेष्ठ होऊन जाईल. आणि आपले कर्म असतात ना, ते फिरून नक्कीच परत येतात. कारण का? बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. एका आश्रमामध्ये एक गुरु राहत होते आणि त्या गुरूंकडे बरेच शिष्य होते. गुरूंचे वय जवळजवळ 100 वर्ष असेल. आणि ते गुरु जेव्हा समाधीला बसत असत, तेव्हा कधीकधी त्यांची समाधी असेल 2-2 दिवसांपर्यंत चालत असे. त्यामुळं त्यांना अंतर्ज्ञान प्राप्त झालेलं होतं. त्यांना भविष्यात पुढे काय होणार आहे त्या गोष्टीचा अंदाज अगोदरच लागत असे. ते असेच एकदा बघा ध्यानस्थ बसलेले असताना त्यांनी असं पाहिलं की त्यांना एक शिष्यांच्या पुढच्या 8 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे. बघा, त्यांच्या त्या गुरुकुळामध्ये एक शिष्य होता, त्याचा 8 दिवसांच्या नंतर मृत्यू होणार आहे. ते पाहून त्यांचा ध्यानस्थपणा भंग झाला. त्यांना त्या गोष्टीचं फार वाईट वाटलं, कारण तो शिष्य फारच गुणी होता. शिक्षणामध्ये सर्व कामांमध्ये अगदी तरबेज होता आणि त्यामुळं त्या गोष्टींचं त्यांना फार वाईट वाटलं. थोड्या वेळानंतर त्यांनी त्याला आपल्याजवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं की पुढच्या 8 दिवस तू तुझ्या घरच्यांना भेटून ये. ते ऐकून त्या शिष्याला खूप आनंद झाला. त्याने गुरूंना सांगितलं की मी गेल्या कित्येक दिवसांपासून हाच विचार करत होतो की मला माझ्या घरच्यांना भेटायला जायचं आहे. तुम्ही मला ही परवानगी दिली ना, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मी हे तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. मग गुरूंनी त्याला सांगितलं, तू 8 दिवस तुझ्या घरी राहशील, पण 8व्या दिवसाच्या सूर्योदयाच्या वेळा अगोदर तुला आश्रमात पोचायचं आहे. तो अतिशय आनंदित झाला आणि थोड्याच वेळामध्ये त्याने आपले थोडेसे सामान घेऊन आश्रमामधून बाहेर पडला. बघा, गावाकडे जाण्यासाठी त्याला एका डोंगरावरून खाली उतरून एका नदी पार करून जायची होती. बघा, त्या डोंगराच्या खाली एक नदी होती आणि ती नदी पार करून जायची होती. तो जेव्हा नदीजवळ पोचला तेव्हा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं नदीला पाणी थोडे जास्त आले होते. आणि तेव्हा अचानक त्याचे लक्ष बाजूला असलेल्या त्या मुंग्यांच्या वारुळाकडे गेलं. त्यानं पाहिलं की लाखो मुंग्या अन्न गोळा करून आणत आहेत आणि ते वारुळामध्ये ठेवून जात आहेत. बघा, वारुळामध्ये मुंग्यांचं हे प्रमाण जास्त असल्यामुळं मुंग्यांचा एकमेकांना धक्का लागल्यावरती त्या बाजूला होऊन आपला रस्ता बदलत होत्या. पण त्यांचं सर्व काम शांतपणे चालत होतं. हे पाहून त्याला फार गंमत वाटली. त्यानं थोडा वेळ ती सारी गंमत पाहिली आणि त्यानंतर त्याने जाण्याचा विचार केला. जेव्हा त्याने पाण्यामध्ये पहिला पाय ठेवला तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार आला की अरे, जर हा पाण्याचा प्रवाह वाढला तर या मुंग्यांचं हे वारूळ वाहून जाईल. म्हणून तो पुन्हा मागे वळला आणि त्यांनी नदीच्या काठी असणारे ते दगडवाळू जमा केली आणि त्या वारुळाभोवती एक तटबंदी तयार केली. त्यानंतर त्याने नदीच्या प्रवाहाचा रस्ता बदलण्यासाठी त्यांच्या विरुद्ध दिशेने एक छोटीशी नाळी तयार केली. म्हणजे जे पाणी येईल ते विरुद्ध दिशेने निघून जाईल आणि त्यामुळं मुंग्यांच्या वारुळाला काहीही नुकसान होणार नाही. सर्व व्यवस्थित झाल्याची खात्री करून घेतल्यावरती तो पुढे आपल्या गावी निघून जातो आणि त्याचे ते 8 दिवस घरच्यांसोबत खूप आनंदामध्ये जातात. त्यांच्या गुरूंनी सांगितलं होतं की तुला 8व्या दिवशी सूर्यास्ताच्या अगोदर आश्रमामध्ये यायचं आहे. पण घरी तो ती गोष्ट विसरून गेला आणि त्याला जेव्हा आठवण आली तेव्हा 8व्या दिवसाचा सूर्यास्त होऊन गेला होता. त्याने घाईघाईनं परतण्याची ती तयारी केली, पण इकडे मात्र तो 8व्या दिवशी पोचलाच नाही. म्हणून गुरूंनी विचार केला की माझ्या शिष्याचा मृत्यू झाला आहे. एकतर जाताना त्याला एखाद्या हिंसक प्राण्यांनी खाल्लं असावं अथवा नदीचं पाणी वाढलं असावं
त्याच्यामुळं तो वाहून गेला असावा, अथवा त्याच्या गावी त्याचा मृत्यू झाला असावा. तो न आल्यामुळं त्यांना फार वाईट वाटलं. रात्री विचार करत करत ते दुःखी मनानं झोपून गेले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते जागे झाले तेव्हा त्यांचा तो शिष्य आश्रमामध्ये पोचलेला होता. आणि त्याला बघून त्यांना फार आश्चर्य वाटले, कारण त्यांची भविष्यवाणी कधीच खोटी होत नसे, कारण त्या अंतर्यामी होते. बघा, तो व्यवस्थित आहे हे बघून त्यांना खूप आनंद देखील झाला. त्यांनी त्या शिष्याला तो आश्रमातून निघाल्यापासून त्याच्यासोबत काय काय घडलं ते सर्व सविस्तरपणे सांगायला सुरुवात केली. बघा, त्यांना सांगायला सांगितलं तेव्हा त्या शिष्यानं सर्व घडलेली हकीकत बघा त्या गुरूंना सांगितली. तेव्हा त्या गुरूंना कळालं की याने मुंग्यांची मदत केली आहे. ज्या लाखो मुंग्या मरणाच्या दारात जाणार होत्या त्या मुंग्यांना त्याने मदत करून एक प्रकारचं पुण्य कमावलं होतं. आणि त्यामुळंच त्याचा मृत्यू टळला होता. ते शिष्याला म्हणाले की हे अगदी खरं आहे. आपले कर्म फिरून येतात आणि आपलं पुण्य आपल्याला आडवं येत असतं. म्हणून नेहमी चांगलं कर्म करा. गुरु काय बोलत आहेत हे त्या शिष्याच्या लक्षात आलं नाही आणि त्यानं गुरूंना पुन्हा विचारणा केली. बघा, तो त्यांच्या कामांमध्ये मग्न होऊन गेला. आणि चांगल्या कामांचं चांगलं फळ हे आपल्याला नेहमी मिळत असतं. म्हणून कर्म आपला हिशोब नेहमी घेत असतो आणि कर्म आपला हिशोब कधीच उधारीवर ठेवत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तुमच्या हातून जेवढं काही पुण्यकर्म होईल ना तेवढं नक्कीच करा. जेवढं दान धर्म होईल तेवढं नक्कीच करा. कारण आपले कर्म असतात ना एक ना एक दिवस नक्कीच फिरून येतात. जय जय रघुवीर समर्थ.